मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या वतीने सेवा प्रवेश नियमांसह विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज राज्यभरातील प्रादेशिक परिवहन आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला। संघटनेने यापूर्वी दिनांक 2 जून रोजी राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांमध्ये 2 तासांचे धरणे व निदर्शने आंदोलन करून शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता। मात्र या आंदोलनानंतरही मागण्यांबाबत कोणतीही ठोस कारवाई अथवा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे। त्यामुळे पूर्वनियोजित आंदोलनाच्या पुढील टप्प्यानुसार आज दिनांक 9 जून रोजी राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय लाक्षणिक संपात सहभाग नोंदविला। शासनाने अद्यापही या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास दिनांक 16 जून पासून राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयातील कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे। मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अनिल मानकर, राज्य संघटक संदीप खवले तसेच अभिजित गावंडे, अक्षय राठोड, अमोल माटोडे, उज्ज्वल ठाकरे, देवेंद्र कळमकर आणि अन्य पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही माहिती दिली। संघटनेच्या म्हणण्यानुसार कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या अनेक वर्षांपासून शासन स्तरावर रखडलेल्या असून त्या तातडीने मार्गी लावाव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल। राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचा दावाही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। आज आम्ही एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारलेला आहे। यापूर्वी 2 तारखेला आम्ही शासनाचे लक्ष वेधण्याकरिता 2 तासाचे निदर्शने आंदोलन आयोजित केलेले होते। तत्पूर्वी माननीय मंत्री महोदय अमरावतीला आले असता त्यांना आम्ही याची जाणीव करून दिली की सर मंगळवारी 9 तारखेला आम्ही संपावर जाणार आहे, कृपया आमच्या प्रकरणात लक्ष घाला। त्यांनी सद्भावनेने आणि त्यांचं लक्ष आमच्याकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून असल्याने माननीय परिवहन मंत्री महोदय यांनी या कामी लक्ष घालण्याचं आम्हाला आश्वस्त केलं। त्यानंतरही शासन आमच्याकडे अजिबात लक्ष द्यायला तयार नाही। वेळोवेळी आमच्या मागण्या आहे, आकृतीबंध मंजूर होऊन आज 4 वर्ष झालेला आहे, त्याची अंमलबजावणी का करत नाही, त्याचे सेवा प्रवेश नियम का तयार करत नाही। अरे कुठपर्यंत तुम्ही कर्मचाऱ्यांचा अंत बघताय, त्याचा मराचं वाट बघताय काय? तो रिटायर्ड होत आहे, त्याला त्याचे लाभ मिळवून द्या, त्याला स्वाभिमानानं वरच्या खुर्चीवर जाऊ द्या। आज कनिष्ठ लिपिक म्हणून तो सेवानिवृत्त होत आहे, जनाची नाही तर मनाची तरी वाटायला पाहिजे, आम्हाला वाटायला लागलेली आहे। तुम्हाला कुठपर्यंत वाटणार आहे की नाही ही शंका आहे। तुम्ही आमचे मायबाप आहात, तुमचे पोरं जर असे जोरजोरानं ओरडत असेल, दरवाजा ठोकत असेल तर तुमचं काम आहे की बाबू घरात ये, त्याला न्याय मिळवून देणे, त्याला तुमच्या ताटातले 2 घास त्याला देणे। पण इथे ताटातले 2 घास थोडा, तुम्ही दरवाजाची साखळी सुद्धा उघडायला तयार नाही आहे। गेल्या 4 वर्षापासून आमचा कर्मचारी कनिष्ठ लिपिक म्हणून रिटायर्ड होतो आहे। आज सेवा प्रवेश नियम आमचे तयार झालेले नाही। गेल्या 4 वर्षापासून सेवा प्रवेश नियम तयार झाले असते तर आमचा लिपिक टंकलेखक हा वरिष्ठ लिपिक पदावर गेला असता, वरिष्ठ लिपिक हा कार्यालयीन अधीक्षक पदावर गेला असता, कार्यालयीन अधीक्षक हे प्रशासकीय अधिकारी पदावर गेले असते आणि सन्मानाने समाजात मान सन्मानाने सेवानिवृत्त झाले असते आणि त्यांच्या कुटुंबाला एक गर्व असता की माझा नवरा, माझी बायको, माझा बाप कोण्या पदावरून सेवानिवृत्त झाले आणि त्यांनी शासनाचे आभार मानलेले असते। पण आज घराघरात कुटुंबात शासनाविषयी प्रशासनाविषयी रोष व्यक्त होत आहेत, कारण की हा विभाग परिवहन विभाग शासनाला महसूल देणारा विभाग आहे। महसूल देणाऱ्या विभागाचे पदनाम बदलत आहे, वेतन श्रेण्या बदलत आहे, पण इथला लिपिक हा संघर्षात मरत आहे। यापूर्वी आकृतीबंध मंजूर होण्याकरिता, आकृतीबंध लागू होण्याकरिता त्याच्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला। अरे ही काय पद्धत आहे? आज आकृतीबंध आम्ही मंजूर करून घेतला मोठ्या संघर्षाने। आज आम्ही 4 वर्ष होऊन आज सेवा प्रवेश नियम तयार नाही। अरे हे कुठले असले सेवा प्रवेश नियम करत आहे? हा लिपिक काय चंद्रावर जाणार आहे काय? का दिल्लीच्या तख्त्यावर राज्य करणार आहे? हाकेच्या अंतरावर परिवहन आयुक्त कार्यालय आहे। 4 वर्षापासून यांना तिथं पोहोचताच येत नाही, यांचे सेवा प्रवेश नियम तयारच होत नाही। अरे असं काय होणार आहे? हा काय परिवहन आयुक्त होणार आहे का लिपिक टंकलेखक? असे कुठले सूर्यचंद्र तारावरून तुम्ही त्यांचे सेवा प्रवेश नियम तयार करत आहे? अरे कुठल्या तरी गोष्टीला मर्यादा असतात, त्यांचा अंत बघू नका। तुम्ही मायबाप आहात, आम्ही तुम्हाला विनंती करतोय, माननीय परिवहन आयुक्त, माननीय परिवहन मंत्री महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण आमचे बाप आहात, मुलांकडे लक्ष द्या आणि आमचं पालकत्व स्वीकारा। ही आमच्याकडून समस्त कर्मचाऱ्यांकडून आपणास विनंती आहे
आणि शासनावर असलेला कर्मचाऱ्यांचा विश्वास, महसूल देणारा हा कर्मचारी याचा अजून विश्वास पक्का करण्याकरिता, याचा विश्वास शासनाविषयी दृढ करण्याकरिता आमच्या मागण्या आगामी 16 तारखेपर्यंतच्या आज 16, अन्यथा आम्ही 16 जूनला बेमुदत संपावर जाणार आहे आणि याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील, प्रशासनाची राहील.